नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज ताईला भेटणार आहोत जी ताई राहते बदलापूरमध्ये. बदलापूर स्पार्कल बेरी पनवेलकर पार्क दत्तवाडी या ठिकाणी राहणारी आपली ताई जिचं नाव आहे किमया सुभाष कुलकर्णी. या ताईला शुभेच्छा देऊया, तिला बोलतं करूया. आणि पनवेलकर पार्कमधल्या त्या एकाच कॉलनीमध्ये राहिलेली ताई या विंगमधून त्या विंगमध्ये जाणार आहे. कशाला म्हणजे विंगमध्ये काहीतरी दडलेलं आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया आपल्या ताईला आणि कुलकर्णी कुटुंबाला. नमस्कार, माझं नाव किमया कुलकर्णी. नमस्कार, माझं नाव सुशील पांधे. सुशील आणि माझी भेट ॲक्च्युली एका गेट टुगेदरमध्ये झाली जुलैमध्ये वगैरे. असं मला वाटलं की आपण किमयाचा असं ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून विचार करू शकतो. एकदा तिला मी म्हणजे असं अनसर्ड क्वेश्चन विचारलं, म्हणजे असं लग्न करशील का वगैरे, म्हणजे डायरेक्टली विचारलं नाही. मला कळलं होतं की ती मीच आहे, पण बराच वेळ लावला त्याने. मग शेवटी मी सांगितलं. तिने मला कसं विचारलं की विल यू मॅरी मी. म्हटलं या ऑफकोर्स आय डू. त्याला गाण्याची आवड आहे, मलाही गाण्यात आवड आहे, त्यामुळे आमचे तिथेच जास्त वेवलेन्स जुळले असं म्हणता येईल. येत्या 25 मेला रविवारी आमचं लग्न आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. शुभ मराठी शुभ. वा वा, हे बरं केलं तुम्ही. हो, किती दिवस झाली चॉकलेट्स खाल्लीच नव्हती. नाही जरा उघडून द्या. का सांगतोय हे मी उघडायला? इथून पुढे ही कामं तुम्हालाच करावी लागणार आहे. प्रॅक्टिस. हां, बघू द्या. हां, जमलेलं आहे. जमलेलं आहे. थांबा. आले वा वा. खायला मिळालं बाजूला. बाकी त्यांनी बघूही नका. आणि त्याचबरोबर आता काय उखाणा? हो. घ्या. सासू सासरे आहेत छान, नणंद माझी लाडाची. सासू सासरे आहेत छान, नणंद माझी लाडाची. सुशीलचं नाव घेते, होणार मी या घरची. अरे वा. द्या आता ओळख करून सांगा. हो, हे माझे होणारे मिस्टर सुशील पांडे. नमस्कार. हे सासू सासरे. नमस्कार बाबा. आई. नमस्कार. या चुलत सासू. नमस्कार. आणि वहिनी. नमस्कार. दादा आणि माझ्या चुलत बहिणी. बर. हा चुलत भाऊ. नमस्कार. आणि ह्या मामे सासू. मामे सासू. वा, नमस्कार. भरपूर सासू आहेत. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? बदलापूरचंच. बदलापूरला कुठे? पत्ता सांगायचा पूर्ण? नाही, बदलापूरला कुठे एवढंच विचारलं. दत्तवाडी. दत्तवाडी. मग तिथेच सगळं बालपण? हो, आधीपासून म्हणजे 4थी पासून. त्याच्या आधी आम्ही होतो टिटवाळ्याला राहायला. टिटवाळ्याच्या बाजूला एक आहे आंबिवली म्हणून. नंतर 4थीला म्हणजे ह्याच बदलापूरमध्येच होते. 4थी पासून पुढे सगळं. काय सोसायटीचं नाव? पनवेलकर पार्क. एस पनवेलकर. पनवेलकर पार्क. हां. पनवेलकर पार्कला किती विंग आहेत? नाही माहीत, असेल 8-9. 8-9 विंग आहेत. कुठली विंग जास्त आवडते तुम्हाला? काय सांगणार, बाजूची विंग. बाजूची विंग का तुमची विंग? आधी आमची आवडायची, आता बाजूची. म्हणजे तुमची कुठली विंग? आमची स्पार्कल बेरी आधी आवडायची, आता विंटर बेरी. का आता मे महिन्यानंतर थंडी पडणार म्हणून? बहुतेक. हा, का सुखद गारवा आहे तिकडे? काय आहे असं त्या विंग मध्ये? माझं सासर. काय सांगता? तिथल्या तिथेच आहे? हो. बोलवा. अगदी आमचे ब्लॉक नंबर पण सेम आहे, फक्त विंग. तुमचा किती आहे? 304. आणि त्यांचा? 304. पण विंग वेगळे. 304. म्हणजे पत्ता बदलतच नाहीये. काहीच नाही, सगळं सेम राहणार आहे. बोलवा त्यांना जरा. सुशील या. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण अंबरनाथ आणि वांगणी. अंबरनाथ पण मध्ये मी 7वी-पर्यंत होतो. तुम्ही 7वी-पर्यंत? 7वीपर्यंत. या 4थीपर्यंत होते. नंतर आम्ही वांगणीला शिफ्ट झालो. वांगणीला? वांगणीला 8वी, 9वी, 10वी म्हणजे शालेय शिक्षण तिकडे झालं. बरं. नंतर कॉलेज पण तिकडनंच झालं.
आणि आता 1-1.5 वर्ष झालं आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो आहे. अरे वा, फ्लॅटमध्ये. काय 1.5 वर्षात काय प्रगती केली तुम्ही? तसं 1.5 वर्षात पण नाही, तसं बघायचं आम्ही 4 महिन्यातच प्रगती केली. काय सांगता? बरं तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे आई वडील, मी, माझी बहीण, तिचं लग्न झालं गेल्या वर्षी जूनमध्ये 2012मध्ये. आता ते डोंबिवलीला असते. आणि तुम्ही 304. 304. कसं जमवलं ते 304? 304 जमवलं म्हणता येणार नाही तसं आम्ही एकमेकांना 5 वर्षापासून ओळखतो, म्हणजे तोंड ओळख तशी. आमका हिची वहिनी माझी मामी बहीण. बरं बरं बरं. काय हो, कसं ओळखता तुम्ही? तसंच हां, माझी वहिनी आहे ना, तिचा हा आत्ते भाऊ. हो ना, मग चांगलं आहे ना. मग काय पुढे काय? मग तेव्हापासून आहे ओळख. कोणाची? तुमची? मग काही नाही. मग काही नाही म्हणजे पुढे ओळख वाढली. हां, कशी वाढली ती? ॲक्च्युली माझ्या बहिणीच्या बहीण भावंडांचा मस्त ग्रुप आहे मोठा, आणि आम्ही बऱ्याचदा असे पार्टीज किंवा असं फिरायला जातो ट्रिपला वगैरे. तर गेल्या वर्षी माझा वाढदिवस होता, तेव्हा आम्ही एक ट्रिप काढली. कुठे? वांगणीलाच एक वॉटरफॉल आहे. तेवढ्यातच आहे तुमचं सगळं? जास्त लांब वांगणी, अंबरनाथ, कारण इतर काळासाठी सगळे बाहेरच असतात, जॉब आणि याच्यासाठी सगळे मुंबईतच असतात, त्यामुळे थोडं डाऊन साईडला. बरं केलं. आणि वॉटरफॉलला मी भेटलो, त्याच्यानंतर आमचे कॉन्टॅक्ट जरा वॉटरफॉलला प्रेमात फॉल. तसंच. हो, तसंच झालं ना. तसंच झालं. काय झालं वॉटरफॉलला? काही असं जरा नाही, मला फोटोग्राफीचा छंद आहे. वा, त्या दिवशी सुरू झाला का छंद? नाही, की आधी होता? आधीपासून होता. बरं. पण त्यांनी जास्त आवडला. फोटोजेनिक चेहरा मिळाला की जरा बरं वाटतं ना आपल्याला. अरे वा वा. आणि तिथे तेवढ्या गर्दीमध्ये एकच फोटोजेनिक चेहरा मिळाला तुम्हाला. निसर्गही त्याच्या पुढे काही नाही ना? निसर्गाचे फोटो काढले. हां, हिचे फोटो काढले बरेच. यांचे? कॅन्डिडेट फोटो काढले. त्या ट्रिपला किती जणी होत्या? जणी होत्या बऱ्याच, बहिणी वगैरे सगळ्या होत्या ना. बहिणी, बहिणींचे काय चेहरे कुठे असतात फोटोजेनिक? हो ना. छे, बघा तुम्ही काय म्हणताय. असं काही नाही. तुम्हीच तर बोललात ना आता. भरपूर बहिणी आहेत. आणि परत म्हणाले काय इतक्या बहिणी होत्या पण एकीचाही चेहरा फोटोजेनिक नाही असं म्हणाले. नाही, सगळ्यांचे फोटो काढले मी. सगळ्यांचे फोटो काढले. पण तरी सुद्धा कुठेतरी पर्सेंटेज यांच्या बाबतीत जास्त होतं. पारडं झुकलं थोडंसं. का ते? वॉटरफॉल. वॉटरफॉल. प्रेमाचा अंश होता त्यामुळे. मग काय झालं काय? मग त्या दिवशी तुम्ही जास्त फोटो काढले? त्या अशी बरेच फोटो काढले. तुम्हाला डाऊट नाही आला की आपले जरा जास्त फोटो नाही? तेव्हा मला नाहीच, म्हणजे आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी बघितले सगळे फोटो, तेव्हा डाऊट आला मला. काय? की माझे सोलो फोटो माझे लक्ष नसताना काढलेले होते. हो, सगळे मी कॅन्डिडेट फोटो काढले होते, त्यामुळे तिला सगळ्यांचेच होते, खूप होते, आणि माझे जास्त होते. जास्त फोटो होते. त्यामुळे नंतर मग जेव्हा फोटो मी दाखवले सगळ्यांना, तेव्हा थोडंसं घरच्यांना मे बी वाटलं असेल की काहीतरी आहे, म्हणजे कुठेतरी पाणी मुरते असं म्हणतो आपण, तसं काहीतरी. पाणी मुरणार काय, वॉटरफॉलच होता. मग शेवटी प्रपोज कोणी केलं? प्रपोज म्हणजे इनडायरेक्टली प्रपोज केलं. म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आमचं मेसेजिंग वगैरे सगळं, टेक्स्ट सगळे चालू होते, आणि तेव्हा बोलता मी तिला इंडायरेक्ट म्हणजे जिन जनरल क्वेश्चन काय करतोस वगैरे. तर काय नाही, मी म्हटलं की एका मुलीशी बोलतोय फक्त, बाकी नॉर्मल जर टेक्स्टिंग चालू होतं. मग तेव्हा तिला थोडासा चुगावा लागला असेल वगैरे काही. काय हो, काय खरं काय सांगा ना, आता बोला ना. अरे मला थोडी हिंट दिली होती अशी. कशी? की कोणीतरी आवडतंय, मग आता मी तिला सांगू की नको सांगू? म्हटलं असेल तर सांग. असं बोललात? असं मी त्याला सांगत होते की मला डाऊट होता, कारण मला माझ्या थोडक्यात प्रपोज कर. असेल तर सांग पटकन. मग पुढे घरी कळलं कसं? घरी आधी आम्ही, म्हणजे याने विचारलं तेव्हा माझं तर आधीपासून तयार होतं उत्तर. हो. मग ते सांगितल्यानंतर लग्नात फोटोचा खर्च तरी कमी होईल. असं नाही, आणि विचार करून झाला होता आधीच, आणि मग त्याच दिवशी आम्ही घरी सांगितलं लगेच. हो, त्याच दिवशी सांगितलं दोघांनी. हो, कारण आमच्या घरी 304 2 विंग मध्ये एका वेळेला बॉम्ब फुटला. हो. आणि आता तुम्ही दोघे एकमेकांना किती जाणता ते जरा आता आपण बघूया. लग्नानंतर आमची ताई माहेरच्या कोणाला खूप मिस करणार आहे? माझ्यामध्ये तिच्या भाचीला, यशोगौरीला खूप मिस करेल. ताईचे गायनातील गुरु कोण? अरे गाणं. हो, मी 2 एक्झाम दिल्या. मग आता ऐकवाच वाकीफ नंतर. चला. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात मांडले, डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. हा खेळ हा कालचा, आज कोण जिंकले?
हरवले कवडसे मिळून आज शोधले, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. वा 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 वा, जुळून येती रेशीम गाठी. आणि आता अशीच एक मालिका लवकरच झी मराठीच्या सेवेत रुजू होतीये. येळकोट येळकोट जय मल्हार 18 मे पासून संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका, फक्त झी मराठीवर. आणि आता प्रश्न पुढचा. ओके. बरं, खूप छान गायला. थँक्यू. हां, रुसलेल्या आमच्या ताईला कोणता पदार्थ हसवू शकतो? रसगुल्ला. काय सांगता? हो, प्रचंड आवडतो रसगुल्ला. हो. ताईला कोणासारखं असावं असं वाटतं? तसा तिचा आयडल असेल तिचा भाऊ आहे. मे बी त्याच्यासारखं त्याला भाऊ असं वाटेल. ताईने स्वयंपाकाचे ट्रेनिंग कितवीत असताना सुरू केलं? नक्की नाही माहिती, पण दुसरी तिसरी नाही, दुसरी तिसरी नसेल, मग चौथी नंतर मी इथे. 1 मिनिट विचारूया, कितवी? तिसरी. आणि आता पुढचे प्रश्न ताई तुमच्यासाठी. मिस्टरांनी आतापर्यंत किती कुत्रे पाळलेले आहेत? बापरे, 5-6. 5-6 बरोबर आहे उत्तर. मिस्टरांचं स्वप्न काय? हां, त्याला लडाखला जायचंय. लडाखला कार घेऊन, स्वतःची कार घेऊन. एकटे? नाही, माझ्यासोबत. हां, हो हो, तिच्यासोबतच. तुम्ही दिलेलं कोणतं गिफ्ट मिस्टरांना खूप आवडतं? मी त्याला एक परफ्यूम गिफ्ट केलाय, तो त्याला आवडतो. कामाच्या व्यापात मिस्टरांचा कोणता छंद राहून गेला? ड्रायव्हिंग चुकलं किंवा काय? फोटोग्राफी. मला हे बरं म्हणजे फोटोग्राफी आहे, स्केच आहे, बरेच छंद आहेत. बरेच छंद आहेत. छंदांचा अल्बम आहे एक, हो की नाही? लग्नानंतर तुम्ही स्वतःत कोणता बदल करावा असं मिस्टरांना वाटतं? थोडासा मूडी स्वभाव आहे माझा. हो ना, तो आत्ताही जाणवतोय. बरं, असू दे, काही स्वभाव वगैरे बदलायची गरज नाही, आहे तसाच आमचा स्वभाव चांगला आहे. उगाच काहीतरी आपल्याला बदलायला लावू नका. झी मराठीकडून तुम्हा दोघांना हे चांदीचं तुळशी वृंदावन. थँक्यू. अभिनंदन. आणि एक छोटासा आहे. थँक्यू. हे घ्या. नमस्कार. 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 सासूबाई, मला सांगा, सुनेने त्या विंगमधून या विंगमध्ये आल्यानंतर कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा अट काय असेल तुमची एखादी? आज असे आहे की तिने जीन्स घालू नये. जीन्स? हां, जीन्स घालू नये हां. तिने घरी, म्हणजे असं लग्नानंतर बदलापूरमध्ये जीन्स बँड. जीन्स बरं, नाही. आता तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यांचं. सासूबाईंची अट आहे, आई तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण आहे, म्हणजे असं जीन्स आता तर सगळ्या मुली घालतातच आहे, पण जेव्हा काही त्यांचे नियम असेल तर हरकत नाही ना पाळायला. नियम म्हणजे हे सोसायटीचे नियम नाही. जीन्स अवॉइड करणं जास्त चांगलं. जास्त चांगलं. जेव्हा ते त्याच्याबरोबर फिरायला जीन्स घालायला हरकत नाहीये. घरामध्ये किंवा बदलापूरमध्ये अवॉइड केलं तरी चालेल, फक्त जेव्हा मिस्टरांबरोबर फिरायला जाईल तेव्हा घालायला हरकत नाही. फिगरमध्ये जर तब्येत असली ना तर जीन्स घालायला पण हरकत नाही. अरे बाबा, यांचं तर फिगरवर आलंय डायरेक्ट. तुमचं काय म्हणणं आहे? सगळे म्हणतात तसंच. घरी नाही घालणार मी, चालेल मला, म्हणजे मी स्वतःच जीन्सवर वगैरे स्वयंपाक नाही करत. त्यामुळे तसंच. तुमचं काय म्हणणं आहे आता? नाही, जीन्स आम्ही जेव्हा बाहेर वगैरे जातो तेव्हा जसं आपण म्हणतो की नॉर्मल कल्चर म्हणतात आपण म्हणू शकतो, नॉर्मल तसं मला चालेल. म्हणजे बाहेर जाताना कुठे जीन्स वगैरे घातलेली वगैरे ते नाही. घरात असंच घालून म्हणजे नाही पटणार, म्हणजे मला पण नाही पटणार. मला पण नाही पटणार, कारण पटून झालेलं आहे ना. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून, मिस्टरांकडून. तो भाज्या कुठल्याच खात नाही. त्यामुळे आणि मला खाण्याचं काही. तुमचं म्हणणं आहे त्यांनी भाज्या खाल्ल्या हो, पाहिजे? सगळ्या भाज्या खाल्ल्या थांबा, पाहिजे. जर इकडे आपण जीन्सचं मान्य करत असू, हो. त्यांचं काय म्हणणं आहे? काय हो? हो, मी आहे सांगितले बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. नाही, उद्यापासून ही अपेक्षा आहे आमची, भाज्या खाल्ल्या पाहिजे. चेंज झालं पाहिजे. काय हो? खाईन. खाईन. साधारण कुठल्या? कारलं तर त्याला बिलकुलच आवडत नाही, आणि मी त्याचा आग्रह नाहीच करणार. नॉर्मल त्याला उसळी सोडला तर कुठल्याच भाज्या आवडत नाही. फ्लॉवर, कोबी पण आवडत नाही. पण ते त्यांनी खाल्लं पाहिजे, भाज्या खाल्ल्या पाहिजे. 1 मिनिट, आई तुमचं काय म्हणणं आहे? भाज्या खाल्ल्या पाहिजेत ना? गेली 27 वर्ष ती मला तेच सांगते. एक काम करा, ह्यांनी जर भाजी खाल्ली नाही तर लगेच जीन्स घालायची. चालेल मॅगडी. ह्याने भाजी द्या. ओके, चालेल. बघा, मी तिकडनं ओके घेतलाय. थँक्यू. चालेल. सासूबाईंकडनं ओके घेतलाय. आता बघूयात ह्याना आपण. थांबा. दुसरी अपेक्षा? त्याला फिरायला खूप आवडतं, मान्य आहे. त्याला ते म्हणजे त्याचा छंद कंटिन्यू करायचा आहे.
पण थोडा लिमिटमध्ये असावा. ट्रेकिंग वगैरे खूप होतं, मग घरातल्यांना काळजी असते, थोडं कमी प्रमाणात असावं. काय हो? हो मला ट्रेकिंगचं खूप हे आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर जास्तीत मी जास्त. अल्टरनेट सॅटर्डे संडे म्हणजे जायचंच, म्हणजे नियमच केला स्वतःला मी त्याला. पण तेव्हा लग्न नव्हतं झालं ना. हा लग्नाचं झालं. आता ह्यांचं म्हणणं आहे लग्नानंतर जरा ते कमी करा. काय करताय? हो कमी बंद 100% नाही करणार. म्हणजे मला ब्लॅकमेल केल्यावर काय झालं. म्हणजे काय? तिसरी अपेक्षा. घरी आईबाबांना आणि सगळ्या नातलगांना थोडा वेळ द्यावा. खूपच ऑफिस आणि ऑफिसचं काम घेऊन बसू नये घरात. होतं असं कधी कधी माझं ॲग्री. मग आता 100% कमी करणार. म्हणजे घरी माझी म्हणजे पर्सनल टाईमला खूप वेळ देणार आहे. नक्की नक्की घरच्यांसाठी वेळ द्या. नक्की नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ताईकडून. थोडासा तिचा मूडी स्वभाव आहे, त्यामुळे कधी कधी असं होतं की तिचा मूड बघून माझा किंवा म्हणा की मला पण मूड जातो. मग काय म्हणताय ह्याच्यावरती? मूड फारच डोक्याला ताप झालाय सगळ्यांनी. आता बदलूनच टाकते. व्हेरी गुड. आजपासून मूड बदलणार हो की नाही? येस. दुसरी अपेक्षा खूप स्वच्छता. खूप स्वच्छता. हां म्हणजे तिच्या आत्ताही म्हणजे बॅगेमध्ये बघतो बघ हँड सॅनिटायझर मिळेल तुम्हाला. काय सांगता? मग तुम्ही पाणी पण धुवून पिता का? तो ऑप्शन नाही आहे नाही ना, माझ्याकडे. नशीब नाही तर पाणी पण धुवून प्यायचं या. काय सांगताय तुम्ही? तिसरी तिने गाणं कंटिन्यू करावं. आवाज चांगला आहे तर म्हणजे मी तिला सांगेनच की लग्नानंतर पण कंटिन्यू कर, तिचा आवाज गोड आहे त्यामुळे तिने कंटिन्यू करावं. ही खरंच चांगली आहे. आणि जी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा कला ही काही कोणाकडनं विकत घेता येत नाही, ती मुळात असते. तर त्यामुळे गाणं हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत आमच्या ताईला एव्हर युथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. नमस्कार. 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 तुम्हा दोघांनाही. हां 25 मे ना? हो. बरं ताई, या विंगमधून त्या विंगमध्ये जाणार म्हणायला फक्त भिंत किंवा विंग शिफ्ट होणार असली, पण या विंगमधल्या खूप आठवणी असतील. हो ना? काय मिस करणार? घरातल्या सगळ्यांना मिस करेन. आई काय तुमच्याकडे काय सध्या खूप तगमग सुरू असेल ना? हां जसं इकडे व्यवस्थित राहील तसंच तिकडच्या लोकांना पण असं खुश करवय, सगळ्यांना सांभाळून घे. तुमच्या पाठीमागे सासूबाईंच्या पण डोळ्यात पाणी आहे. सासरे बुवांच्या सून येणार म्हणून डोळ्यात पाणी आलंय. काळजी करू नका, खूप छान, सगळं छानच होणार आहे. आणि तुम्ही काय मग त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलंय तर तुम्ही काय विश्वास द्याल त्या घरात? विश्वास नक्कीच म्हणजे सांभाळ करणं वगैरे तर म्हणजे माझं कर्तव्यच आहे. ते मी कर्तव्य पूर्णपणे पार पाडणार. आणि तिला सगळं सुख आनंद, ती आनंदात राहील ह्याचा नक्की विचार करेन मी. आणखी काय पाहिजे हो की नाही? आईला आपली मुलगी सुखात राहावी आणि सासू सासऱ्यांना आपल्या मुलांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा असते. आणि ते सगळं होणार, काळजी करू नका असं म्हणत आता बघूया पैठणी देऊन आम्ही आमच्या ताईची आता पाठवणी करणार आहोत. या खेळाला आता सुरुवात करणार आहोत. पण लग्नात ना बऱ्याचदा विधी जेव्हा सुरू असतात तेव्हा काही प्रश्न विचारले जातात. तसा मी पहिला प्रश्न विचारतो, तुमची कुलदैवत किंवा कुलदेवता? आर्यादुर्गा. राजापूर. तुमची? माहूरची रेणुका. माहूरची रेणुका. आणि म्हणजे हा प्रश्न का विचारतो आहे तर आता हा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे 6:30 ते 7 ही होम मिनिस्टरची वेळ ठरलेली आहे. 18 मे पासून 7 वाजता झी मराठीवर पौराणिक मालिका सुरू होते. जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत जय मल्हार या मालिकेचंही आपण सगळ्यांनी स्वागत करा. आणि 18 मे पासून ही भव्य मालिका झी मराठीच्या पडद्यावरून तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. तेव्हा या मालिकेलाही शुभेच्छा देऊया आणि पाहायला विसरू नका 7 वाजता झी मराठीवर जय मल्हार ही मालिका. आणि आता या खेळात बघूया काय होणार. खेळ सोपा आहे. ओके. काय करायचं सांगा. ही रिंग त्या स्टँडमध्ये टाकायची. बस काय हुशार आहात तुम्ही. हे माहिती आहे पण चला बघूया काय होणार. 10 संधी आमची ताई पैठणी मिळवणार का ते पैठणी मिळवून देणार बघूया.
बघूया तुम्ही मिळवून देता का पैठणी. रेडी. 1 या विंग मधून त्या विंग मध्ये टाका. अरे वा, मस्त. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. कुलकर्ण्यांच्या घरातली ताई आता पांधेंच्या घरात जायला निघालेली आहे. म्हणायला फक्त या विंगमधून त्या विंगमध्ये निघालेली आहे, पण घराचा उंबरठा ओलांडून आमची ताई आता वहिनी होणार आहे. तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणत देऊया तिला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.